आज बघता बघता ना 13 वर्ष झाली. नमस्कार मंडळी. काल ना मी केसांना तेल लावलं होतं. संध्याकाळी केस धुणार होती पण जमली नाही, तर सकाळीच केस धुतली, केसांना सिरम लावला. त्यासोबत ना मी स्किन केअर पण लगेच करून घेतली. आता ना दुपारच्या स्वयंपाकामध्ये गावठी चिकनचा बेत होता. आपण गावठी चिकन आणलं होतं, तर मला ना स्वयंपाकामध्ये आज त्यांनी मदत पण केली. त्यांनी कांदा वगैरे चिरून दिला, कारण आज दुपारच्या स्वयंपाकामध्ये भात आणि गावठी चिकनचा रस्सा बनवायचा होता. आता इथे ना मी तुम्हाला चिकनची रेसिपी पण सांगते. तेलामध्ये खडे मसाले, तेजपत्ता टाकला, कांदा टाकला. कांदा मऊ होईपर्यंत शिजला की यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट शिजली की यामध्ये हळद, तिखट मसाला, गरम मसाला टाकायचा आहे. मसाले छान तेल सोडेपर्यंत शिजले की यामध्ये चिकन स्वच्छ धुवून टाकायचं आहे आणि छान मिक्स केलं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत वाफ काढायची आहे. आता खिडकीमध्ये अहो आणि मी दोघं मिळून गप्पा मारत होतो. आता 10 ते 15 मिनटं चिकनला वाफ दिली की अशा प्रकारे तेल सोडतो चिकन आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. आता ना मी कुकरला भाजी लावली होती आणि 3 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर चिकन शिजलं की यामध्ये आपल्याला खोबरा, कांदा आणि कोथिंबीरीचं वाटण टाकायचं आहे. वाटण छान 10 मिनटं शिजवून द्यायचं आहे आणि भाजी आपली रेडी. आता थोडीशी भांडी राहिली होती, ती लगेच घासून घेतली आणि किचन वाटा पण लगेच आवरून घेतला, नाहीतर खूप पसारा होऊन जातो. आज शुक्रवार होतं आणि आमच्याकडे शुक्रवारचा बाजार असतो, तर आज बाजारामध्ये चालली होती कारण मला बटाटी घ्यायची होती 10 किलो, कारण आता वाळवणाची सुरुवात करायला घेतली आहे. सगळ्यात पहिले तर उपवासाचे पदार्थापासून सुरुवात करायची आहे, कारण उपवास खूप येतात. तर आमच्या बाजारामध्ये ना प्रत्येक वस्तू मिळते आणि भाज्या वगैरे खूप स्वस्त असतात. तर बटाटी मला अक्षरशः 20 रुपये किलोनी मिळाली. तर भाज्या वगैरे घेतल्या, बटाटी घेतली, गाजर वगैरे घेतला आणि एवढा सगळा बाजार करून आम्ही बाजारातून आलो. येता वेळेस आम्ही एक छोटासा केक आणलेला. तर माझ्या नवऱ्याची एक गाडी आहे, बाईक आहे, तिला आज 13 वर्ष झाले, त्याच्यासाठीच हा छोटासा केक आणलेला. सगळ्यात पहिले तर आत्यांनी ना गाडीची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मुलांनी आणि अहोंनी मिळून गाडीसाठी आणलेला केक कट केला आणि गाडीचा हॅपी बर्थडे केला. माझा नवरा दरवर्षी याच दिवशी या गाडीची पूजा आणि बर्थडे सेलिब्रेट करतो. तर असा होता आजचा दिवस. बाय.